जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुळा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. बसा. घ्या घ्या. का उगाच इतके अस्वस्थ होताय? तुम्हाला नाही कळणार माझ्या मनाची किती घालमेल होते ते. अहो श्री खंडेराय हे सगळ्यांसाठी राजे असले देवस्वरूप असले तरी आपले जावई आहेत. आपली माळसा दुःखी का आहे हे त्यांच्याकडून तरी कळायला नको का? कळेल. थोडा धीर धरा. कधी कळेल? अहो ती खरंच दुःखी आहे का की आपल्या नेवासाची आठवण झाली की ती उदास होते हेही आपल्याला पाहायला हवं. नाही माझं आईचं मन मला खोटं नाही सांगणार. आपल्या माणसाच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी विपरीत घडलंय. आम्ही यावं काजी? हो हो या. देवाचा निरोप घेऊन आलोय. देवाने तुम्हासनी भेटाया बोलवलंय. लगेच निघायचं का? वैज बरं चला. काय झालं? का थांबलात आपण? क्षमा असावी पर देवाने तुम्हासनी एकल्याला बोलवलं आहे. मायानंदा आपण थांबता का? मी त्यांना भेटून येतो. चला. क्षमा असावी. तिम्माशेठ, हे काय करत आहात? देवा, आपण जरी आमचे जावई असलात तरी या अखिल विश्वाचे आपण स्वामी आहात. तेव्हा आपल्याला नमस्कार करणे हे माझ्यासाठी आनंददायीच असणार आहे.
तिमाशेट, आपण जेजुरीत आल्यापासून काहीसे अस्वस्थ आहात. तुम्हाला कसली चिंता आहे का? तुम्हाला कोणती चिंता सतावत असल्यास मला नाही सांगणार? आपला विवाह ठरण्याच्या आधी महाशास्त्रींनी म्हाळसाचे भविष्य वर्तवले होते. विवाहानंतर म्हाळसाच्या आयुष्यात समस्या उद्भवतील असे ते भाकीत होते. हे भाकीत म्हाळसेला माहित आहे का? नाही, हे केवळ मला, मायानंदाला आणि लतिकालाच ठाऊक आहे. तिमाशेट, तुमच्या चिंतेचे कारण मला कळले आहे, परंतु जे विधिलिखित आहे ते घडणारच. तिमाशेट, तुम्हाला इथे असे जाणवले का की म्हाळसा सुखात नाहीये? नाही नाही देवा, माझ्या डोळ्यांना आतापर्यंत असे काहीच दिसले नाही. पण एक सत्य आहे जे तुम्हाला माहित नाही, आणि मला तुम्हाला ते सत्य सांगायचे आहे. बरं झालं तू आलीस ते. काय ग, काय झालं? तुला बरं वाटत नाहीये का? माझं राहू दे ग, पण ह्यांना श्री खंडेरायांनी बोलावून घेतलंय. हो, मला यांनी सांगितलं ते. पण का बोलावलंय? मलाही ठाऊक नाही. तुला सांगत नाहीत त्या अशा गोष्टी? मलाही उत्सुकता आहे की ते काय सांगणार आहेत बाबांना याची. पण मला बोलावलं नाही त्यांनी. मी जायला निघाले तर मला थांबायला सांगितलं. ह्यांना म्हणे एकट्यालाच भेटायचे. लतिका, तू अशी गप्प का? काही नाही, तुझाच विचार करत होते. एवढी काळजी नका करू माझी. मी सुखात आहे इथे. आई, तू समजतेस तसं काही नाहीये. हे खूप काळजी घेतात माझी. तिमाशेट, तुम्ही खरे शिवभक्त आहात तेव्हा हे सत्य तुम्हाला दुसऱ्या कोणाकडून कळावे असे मला वाटत नाही. तुमच्या भक्तीच्या पुण्याईवर सत्य काय आहे हे कळणे तुमचा अधिकार आहे. म्हाळसा, थांब म्हाळसा. कशाला थांबू मी? कुणासाठी थांबू मी? माझ्या प्रेमाचा अपमान झाला आहे. माझा कार्यभाग संपला. माझं इथे कुणी नाही. म्हाळसा, तिमाशेट, मला ठाऊक आहे की एक बाप म्हणून हे सर्व समजून घेणे अत्यंत अवघड आहे.
तेव्हा खंडोबा, मला अजून बी असं वाटतंय की ते सपानच होतं. तुम्ही भेटल्यापासून माझ्या डोळ्यासमोरून तुमची मूर्तीच जात नाही. आता मला खरोखरच तुमचं येड लागलं आहे. मी तुम्हाला पाहिलं, मी तुमच्या पाया पडले तेव्हा तुम्ही हाताशी धरून उठवलं का? हे या जन्मातच नाही, कंच्या बी जन्मात नाही विसरू शकत नाही. असते 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 ठेवा. अहो अहो काय झालं माझं? अगं काय झालं यांना? काय हे? बाबा बाबा, काय झालं यांना? काय नाही, जरा सुधारपली त्यांची, बाकी काय नाही. मी या वैद्य महाराजांनी सांगावा धाडला आहे. नारायण नारायण. मुनिवर, आपण जेजुरीत निवांत यायला जमलेच नाही. बरेच दिवस झाले आपणाशीही बोललो नव्हतो, म्हणून म्हटलं जरा वेळ काढून आपणा दोघांचीही भेट घ्यावी. परंतु मुनिवर, आपण चुकीच्या वेळी आलात. काय झालं प्रभू? आपणाकडे बघून असे वाटते आहे की काहीतरी घडले आहे. मुनिवर, आपण बोलूया, परंतु आपण काही काळ अंतःपुरात थांबाल का? मी थांबलो असतो, पण काय झाले आहे ते कळले असते तर. मी याआधीच लक्ष्मी देवींना सांगितलं आहे की मुनिवर योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळी पोहोचण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण आपण इथेच बोलत थांबणार आहोत का? श्री खंडेरायांना तात्काळ भेटणे आवश्यक आहे. पण असे झाले तरी काय? तुम्हाला सांगायलाच हवं, नाहीतर तुम्ही जाऊच देणार नाही. क्षमा असावी प्रभू. मुनिवर, म्हाळसा देवींचे पिता अचानक मूर्छित झाले आहेत. नारायण नारायण. पण प्रभू, हे झाले तरी कसे? मुनिवर, हेच समजून घेण्यासाठी आम्ही श्री खंडेरायांना भेटायला चाललो आहोत. तुम्हीही आमच्या सोबत याल का? नारायण नारायण. अशा गंभीर प्रसंगी आपणच श्री खंडेरायांची भेट घेणं उचित ठरेल. मग आम्ही येऊ? अवश्य प्रभू. श्री म्हाळसा देवींचे पिताश्री अचानक मूर्छित होण्याला नक्कीच काहीतरी गंभीर कारण असले पाहिजे. महत्वाचे म्हणजे यानंतर एक एक घटना अशा घडतील की श्री खंडेराय या घटनाचक्रात अडकून राहतील.
असे झाले तर ते माझ्या शिष्येला बानूला कधी भेटणार आणि ते भेटले नाहीत तर पुढे कसे होणार? मला आधी चंदनपुरीला जायला हवे आणि बानूला भेटायला हवे. तिला सांगायला हवे की श्री खंडेरायांना भेटण्याची ही योग्य वेळ आहे. म्हाळसा, काय झालं ग तुझ्या सासरी येऊन? हे सगळं माझ्यामुळेच झालंय. ते येतच नव्हते, मीच आग्रह करून त्यांना घेऊन आले. देवी, मी या वैद्यराजांकडे जाऊन येतो. हा, कोणी माझ्या बाबांची अवस्था अशी केली? कोणामुळे हे असे मूर्छित झाले? हे कोणामुळेही घडलं असलं तरी मी त्याला क्षमा करणार नाही. म्हाळसेच्या डोळ्यातून ज्याने कोणी अश्रू काढले आणि ज्याने माझ्या जन्मदात्याची अशी अवस्था केली त्याला मी नाही सोडणार. असं मला ठाऊक होते की हे सर्व तू तुझ्या आई वडिलांना कळू नये याची अत्यंत काळजी घेत होतीस. पण त्यांना ही गोष्ट जर बाहेरून कळली असती तर त्यांना काय वाटले असते? माणसा, तुझे वडील कितीही कुशल व्यापारी असले तरी तुझ्याविषयी ते अत्यंत हळवे होतात. हे सत्य त्यांना झेलणे अवघड गेले. पण मला खात्री आहे की भविष्यासाठी हे सर्व घडणे अत्यंत आवश्यक आहे. असं काय झालं असेल ग यांना? हे बरे होतील ना? म्हाळसा, अक्का तुझ्याशी बोलतायत. म्हाळसा. हा, काय? आई, आई तू तू का रडतेस? मी बाबांना काही होऊ देणार नाही. अजून एवढे उपाय केले पण काही फरक पडला नाही. काय करावं काही कळत नाहीये ग. हे मूर्छेतून बाहेरच आले नाही तर? आई, मी असताना असं काहीही होणार नाही. देवा, प्रधानजी, तिम्माशेठ यांना मूर्छा आली आणि त्यांची प्रकृती आता गंभीर आहे असं मला कळलं. होय. सगळ्या गडावर ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आहे म्हणून आम्ही भेटायला आलो. देवा,
मला असं कळलं की तिम्माशेठ तुम्हाला भेटायला आले होते आणि इथेच त्यांची शुद्ध हरपली. होय. मी विचारलं तर चालेल का की नक्की काय झालं? मी तिम्माशेठ यांना इथे काय घडलं ते सांगितलं. इथे बरंच काही घडलं आहे. आपण त्यांना नक्की काय सांगितलं? म्हाळसेचा राग अनावर होऊन तिच्या जिवंत देहाची शिळा झाली. परंतु देवा, तिम्माशेठ सारख्या पापभीरू माणसाला हे सहन होणार नाही. स्वाभाविकच आहे की त्यांची शुद्ध हरपली. पण हे सर्व त्यांना सांगणे अत्यंत आवश्यक होते. नाही देवा,